नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं कैलास गावडे गोट फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आज 2-3 दिवसापासून सारखा पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असल्यामुळे शेळ्यांना नुसता हिरवा चारा आहे आणि हिरव्या चाऱ्यामुळे काय होतंय, दैवराचा भिजलेला चारा असल्यामुळे शेळ्या खात नाही. तर मित्रांनो, त्यासाठी सुक्या चाऱ्याची खूप गरज आहे आणि आपण सुका चारा म्हणून शेळ्यांसाठी मित्रांनो हे पहा, कांद्याची पात साठवणूक करून ठेवलेली आहे. बघू शकता किती शेळ्या आवडीनं खातात कांद्याची पात. बघा, ही आहे कांद्याची वाळलेली पात मित्रांनो, आणि आपण ह्या पातीचा स्टॉक करून ठेवलेला आहे. आणि मित्रांनो काय होतं, जास्त हिरवा चारा असल्यामुळे शेळ्या पाणी वगैरे वेळेत पित नाही आणि मग पाणी वगैरे पित नसल्यामुळे नुसतंच हिरवं गवळं गवत खातात आणि मग त्यांना जुलाब वगैरे होतात. अशा वेळेस कोरडा चारा, सुक्या चाऱ्याची गरज असते. आणि म्हणून मित्रांनो, कोरडा चारा, सुका चारा म्हणून आपण कांद्याची पात ही शेळ्यांसाठी साठवणूक करून ठेवलेली आहे. बघू शकता, सर्व शेळ्या आपल्या खात आहेत. ह्या माझ्या जवळपास 20 शेळ्या आहेत समोर, आणि या सर्व शेळ्यांना मी आता फुल दावण भरून 2 वेळा कांद्याची वाळलेली पात टाकलेली आहे. आणि पहा, सर्व शेळ्या आवडीने खातात. तर मित्रांनो, तुमच्या गोट फार्मवरती सुका चारा म्हणून तुम्ही कशाचा वापर करत आहे, नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे. शक्यतो मी सुका चारा म्हणून कांद्याची पात, आणि माझ्याकडं वाळलेली मक्का आहे, त्या मक्काचा मी स्टॉक करून ठेवलेला आहे. त्याचासुद्धा उपयोग मी सुका चारा म्हणून करतो. त्याची कुटी करतो आणि सर्व शेळ्यांना खाऊ घालतो. तर अशा पद्धतीने माझं पावसाळ्यामध्ये सुक्या चाऱ्याचं नियोजन आहे. आणि मित्रांनो, हिरवा चारा जर म्हणाल तुम्ही, तर हिरव्या चाऱ्याला भरपूर ऊत आलेला आहे. आता पाऊस झालेला आहे. तुम्हाला सांगतो, हिरवा चारा शेतामध्ये भरपूर चारा आहे. आणि आपण मेथी घास आहे, सुबाबूळ आहे, शिवरी घास आहे, दशरथ घास आहे, असे भरपूर प्रकारचे हिरवे चारे आहेत. पण काय होतं, जास्त प्रमाणात हिरवा चारा खाल्ल्यामुळे शेळ्यांना जुलाब वगैरे होतात, आजारी वगैरे पडतात आणि त्यांची पचनशक्ती बिघडते. तर अशा वेळेस मित्रांनो, आपण खास ह्या कांद्याच्या पातीचा दरवर्षी आपण वापर करतो. आणि जवळपास मी ह्या कांद्याच्या पातीचा खूप मोठा स्टॉक करून ठेवलेला आहे. आणि अशा पद्धतीने माझं नियोजन असतं मित्रांनो शेळीपालनामध्ये. तर तुमच्याकडचं कसं शेळीपालनाचं नियोजन आहे ते पण तुम्ही सांगा. तर सुका चारा शेळ्यांसाठी अवश्य आणि गरजेचा आहे. तो म्हणजे पानकाळ्यामध्ये, पावसाळ्यामध्ये सुक्या चाऱ्याची खूप गरज आहे. तर मित्रांनो, हा चारा मी नुसतं शेळ्यांना देत होता. तर बारकाने माझ्याकडे पिल्ले पण आहेत, त्या पिल्ल्यांनासुद्धा मी हा सुका चारा देतो. बघू शकता, तुम्हाला मी दाखवतो माझे पिल्ले, आणि माझे जे मेल आहेत ते मेल पण दाखवतो. हे पहा, इथं माझ्याकडे 2 बिटलचे मेल आहेत बघा समोर, आणि खूप टॉप क्वालिटीचे मेल आहे दोन्ही पण. बघू शकता, हा एक आहे, हा एक आहे. तर मित्रांनो, हे मेल माझे विक्रीसाठी पण आहे. कोणाला पाहिजे असेल तर माझा नंबर बी मी देऊ शकतो या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, या बाजूला बघा, आपण इथे दावण बनवली पहा. या बाजूला सर्व पिल्ले चारा खात आहेत. तर मित्रांनो, त्यांना मी आता टाकलेलं आहे सुबाबळ, सुबाबळीचा पाला टाकलेला आहे. याच्या अगोदर पाट टाकली होती. तर बघा, पिल्ले अशा पद्धतीचे पिल्ले आहेत मित्रांनो माझे. आणि सर्व काही बसले तिकडं, काही इकडे बसले बघा, काही खातात. तर अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे मित्रांनो शेळीपालनामध्ये. तर आपल्यासुद्धा शेळीपालनाचं नियोजन कसं आहे नक्की कमेंट करून सांगायचं. आणि मित्रांनो, हा अशा पद्धतीचा माझा गोट फार्म आहे. हे पहा, असा आवार आहे, पटांगण आहे. आणि मित्रांनो, मधी समोर दिसते पाती शेळी, तिथं उभी राहिली, तिथं पाण्याचा आळ आहे, त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलं की सगळ्या शेळ्या तिथं जाऊन पाणी पितात. अशा पद्धतीचं आपलं नियोजन आहे. दिवसभरामध्ये मित्रांनो शेळ्यांना फिरण्यासाठी हा मोठा आपला सर्व आवार आहे. बघा, ही भिंत जी दिसते ही जवळपास 4 फुटाची भिंत आहे मित्रांनो, चौखून. अशा पद्धतीचं चौखून आपण आवार बनवलेला आहे. आणि आता पावसामुळे जागोजागी थोडे खड्डे पडल्यामुळे थोडं पाणी वगैरे साचते, नाही तर निबराट जागा आहे बघा, बसायला खूप निबराट जागा आहे, कुठे पण बसतात. आणि रात्रीच्या मित्रांनो आपल्या ह्या आतमध्ये असतात. तर हे पहा, आतमध्ये या जाळीमध्ये सर्व शेळ्या असतात माझ्या. तर अशा पद्धतीचं मित्रांनो आपलं शेळीपालनाचं नियोजन आहे. बघू शकता, पहा, 2 वेळा फुल त्यांना कांद्याची पात भरून टाकली होती, त्यांनी टोटल सगळी खाल्ली. आणि काय होते, थोडे सांडलवण पण करतात, नासधूस करतात पहा, खाली पण सांडवलेली आहे थोडीफार त्यांनी. काय करतं, ही इकडं वरते, ती तिकडं वरते, त्याच्यामुळे थोडीफार वाया पण जाते.
तर अशा पद्धतीने मित्रांनो आपलं शेळीपालनाचं सुक्या चाऱ्याचं नियोजन आहे. तुमच्याकडं सुक्या चाऱ्याचं नियोजन कसं आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर असो ठीक आहे मित्रांनो, माझा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचं आहे. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो असेच माझे व्हिडिओ चॅनलवरती मी भरपूर टाकलेले आहेत. चारा नियोजन, खुराक नियोजन, सगळ्या माहितीचे व्हिडिओ मी टाकलेले आहेत माझ्या चॅनलवरती. तर नक्की एकदा आपल्या चॅनलला भेट द्या मित्रांनो आणि सर्व व्हिडिओ बघा. तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगायचं आहे. तर बघा हे अशा पद्धतीने आपलं नियोजन आहे. तर ठीक आहे असं मित्रांनो माझा व्हिडिओ इथं मी समाप्त करतो. आणि आपला व्हिडिओ असेच आपण प्रत्येक वेळेस संपूर्ण पाहता त्याबद्दल खरंच मनापासून मी तुमचा आभारी आहे. तर मित्रांनो पावसामुळे खूप चिडचिड होते, पण माझ्याकडं पटांगण जास्त असल्यामुळं काही वाटत नाही. बघू शकता हे आता इथं थोडं पाणी ही अशी चिकचिक राड होते. इथं थोडे 1-2 टोल्या मुरमाच्या टाकल्या हे पहा की ते व्यवस्थित होईल. आणि बघा तुमच्या समोर शेळी हळद जाऊन पाणी पिते बघा. अशी पाण्याची आपण सुविधा बनवलेली आहे. बघू शकता समोरच आपण ही हाळ बनवलेला आहे. आणि सर्व शेळ्या जिला तहान लागेल पहा मित्रांनो, आता पावसाळ्यामध्ये शेळ्या शक्यतो पाणी पित नाही, पण मित्रांनो तुमच्या समोर त्यांनी कांद्याची पात खाल्ल्यामुळे समोर तुमच्या ती पाणी पिलेली आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो. आणि काय होतं पावसाळ्यामध्ये शेळी पाणी पितच नाही, त्यामुळे सुक्या चाऱ्याची खूप गरज आहे. आणि म्हणून मी दरवेळेस असा स्टॉक करून ठेवतो. अशा पद्धतीने स्टॉक आम्ही बनवलेला आहे. तर बघा शेळ्या खाऊन पिऊन आता मस्त झाल्यात. तर मित्रांनो चला माझा स्टॉक किती आहे पाठीचा तो पण तुम्हाला दाखवतो सुक्या चाऱ्याचा. आणि माझ्याकडे कुटी मशीन आहे. तर कुटी मशीनीमध्ये मित्रांनो मी काय करतो मक्का आणि दुसरं आपलं वाळलेली मक्का आहे त्याच्यामध्ये दुसरा चारा मिक्स करतो आणि त्याची पण कुट्टी घालतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो नियोजन आहे बघा आपलं. जागोजागी पाणी साचलेलं आहे, पण पटांगण खूप असल्यामुळे शेळ्या कुठेही पण बसतात कोरडीला. तर अशा पद्धतीचं नियोजन आहे मित्रांनो. आणि चला तुम्हाला दाखवतो हे पहा इथं मी कांद्याच्या पातचा स्टॉक करून ठेवलेला आहे. तर बघू शकता ही सगळे जे भरलेले आहेत हे सगळे टोटल अख्खे कांद्याच्या पाथीनं भरून ठेवलेले आहे सुक्का चारा. आणि हा फक्त मी वापर याचा कधी करतो ज्या समजा आता आज 2-3 दिवस झाले पाऊस भरपूर चालू आहे आणि मग आता भरपूर पाऊस चालू असल्यामुळे शेळ्या चारा वगैरे खात नाही. मग अशा वेळेस काय करायचं तर ही पहा ही कांद्याची पात साठवणूक करून ठेवलेली आहे. तर असा हा सुक्का चारा आहे. जवळपास तुम्हाला सांगतो 1, 2, 3, 4 आणि पलीकडचा एक 5 असे 5 मोठे मी बॅग भरून ठेवलेले आहेत बघा ह्या. आणि हे आपण काय केलं मित्रांनो जी साडी असते त्या साडीचंच आपण शिवलेलं आहे. आणि त्याच्यामध्येच बघा अख्खं मी पात भरून ठेवली. काही आपले गावातून विकत आणलेले भोत आहेत आपले मोरघास वगैरे बनवायचे, काही धान्य ठेवायचे जुने आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो मी कोरड्या चाराचं साठवणूक करून ठेवलेलं. आणि हे बघू शकता मक्का, ही मक्का वाळलेली आहे मित्रांनो. याच्यामध्ये दाणे वगैरे सुद्धा तसे झालेले आहे बघा कंस हे पहा. तर ही वाळलेली मक्का आपण खास याचा वापर करतो आता पावसाळ्यामध्ये. आणि पावसाळ्यामध्ये शेळ्यांना सुक्या चाऱ्याची खूप गरज असते. हा बघा टोटल हा सगळा सुका चारा आहे इथं. तर ह्याची आपण कुट्टी बनवतो. ही इथं माझी कुट्टी मशीन आहे मित्रांनो. याच्यामध्ये कुट्टी करून अशा पद्धतीची आपण शेळ्यांचं माझ्याकडं नियोजन असतं. तर जवळपास हा माझा फॉर्मला 8-9 वर्ष झालेले आहेत मित्रांनो. आणि हा 8-9 वर्षामध्ये मला जे अनुभव आलेले आहे तेच मी प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो. तर माझा फॉर्म मित्रांनो कुठे आहे ते एकदा मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. टाकळी आजी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे इथं माझा फॉर्म आहे. आणि माझ्याकडे पिल्ले वगैरे विक्रीला असतात. आता बघा अजून 2-3 महिन्याने माझ्याकडे बिट्टल क्रॉसचे पिल्ले विक्रीसाठी आहेत. तर ते सुद्धा आपणाला मिळू शकतात. बिट्टलचे 2 बोकड विक्रीसाठी आहेत. ते जर कुणाला पाहिजे असेल तर ते मी आता दाखवलेल्या व्हिडिओमध्ये ते सुद्धा आपल्याला मिळू शकतात. तर माझा नंबर घ्या मित्रांनो, मी ह्या व्हिडिओमध्ये नंबर देत आहे 98 81 60 1976. या नंबरवरती आपणा कुणाला पिल्ले वगैरे किंवा बिट्टलचा बोकड वगैरे पाहिजे असेल तर नक्की मिळू शकतो. पण पिल्ले आता सध्या विक्रीला नाही, अजून 2, 2.5, 3 महिने लागू शकतात. असं ठीक आहे मित्रांनो, माझा नंबर घेतला असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.